अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे या टॉपिकला फर्स्ट वन तुम्ही मोस्ट IMP करून ठेवाल. ऑसिलेशन चॅप्टरचा हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर आधी तुम्ही क्वेश्चन लिहा. डिफाइन प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम full stop. Show that the motion of simple pendulum is a linear SHM. Show that the motion of simple pendulum is a linear SHM and hence obtain the expression for time period. क्वेश्चन लिहून झाला. त्यानंतर ही डायग्राम तर तुम्ही ड्रॉ केली असणार, नो प्रॉब्लेम. आन्सर मध्ये पहिले तुम्ही डायग्राम ड्रॉ केल्याबरोबर खाली हेडिंग द्या, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. आणि इकडे लक्ष द्या, ही सपोज एक स्ट्रिंग आहे, हा तुमचा रिजिड सपोर्ट आहे. हा काय आहे तुमचा रिजिड सपोर्ट. तर हा जो स्ट्रिंग दिला आहे ना, या स्ट्रिंगच्या दोन क्वालिटी आहे. सगळ्यात पहिली क्वालिटी लाईट वेट आणि दुसरी क्वालिटी इनएक्सटेन्सिबल. दोन शब्द लक्षात ठेव जा, लाईट वेट अँड इनएक्सटेन्सिबल, म्हणजे हा एक्सटेंड होत नाही. ओके, अशी तुम्हाला दोन काय देऊन आहे, क्वालिटी देऊन आहे स्ट्रिंगची. तर अशा या लाईट वेट आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगला सस्पेंडेड केला आपण रिजिड सपोर्ट पासून, आणि याला स्मॉल हेवी स्पियर ज्यालाच आपण बॉब म्हणतो, तो सस्पेंडेड केला आहे. ओके, तर याच अरेंजमेंटला आपण प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम म्हणतो. डेफिनेशन कशी होणार, अ व्हेरी किंवा अ स्मॉल हेवी स्पियर बॉब, a small heavy spear bob हा झाला बॉब. a small heavy spear bob suspended from कशापासून, suspended from lightweight and inextensible, किंवा suspended by म्हणू शकतो, suspended by lightweight and inextensible string. मी तुम्हाला स्ट्रिंगची क्वालिटी आताच सांगितली. स्ट्रिंगची मेन क्वालिटी काय आहे, लाईट वेट अँड इनएक्सटेन्सिबल. काय आहे मेन क्वालिटी, लाईट वेट अँड इनएक्सटेन्सिबल. तर अशा या स्ट्रिंगला आपण काय सस्पेंडेड केला, हेवी स्पियर, त्यालाच आपण बॉब म्हणतो. आणि ही स्ट्रिंग कोणाला कनेक्ट केली, रिजिड सपोर्टला. तर अशा अरेंजमेंटला आपण प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम म्हणतो. एकदा डेफिनेशन, अ हेवी स्मॉल स्पियर कॉल्ड बॉब. माझ्या सोबत मनाचा प्रयत्न करा. अ हेवी स्मॉल स्पियर कॉल्ड बॉब सस्पेंडेड बाय आता दोन क्वालिटी, सस्पेंडेड बाय लाईट वेट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. Suspended by lightweight and inextensible string from rigid support. It's called as practical simple pendulum. Write down. A small heavy spear called bob suspended by lightweight and
lightweight and inextensible string, lightweight and inextensible string from rigid support. It's called as practical simple pendulum. Okay. नेक्स्ट हेडिंग द्या एक्सप्रेशन. नेक्स्ट हेडिंग एक्सप्रेशन. त्यामध्ये लिहा लेट m इक्वल टू मास ऑफ बॉब. m इक्वल टू मास ऑफ बॉब. त्यानंतर l इक्वल टू लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम थीटा इक्वल टू अँगल मेड बाय स्ट्रिंग. ही जी स्ट्रिंग आहे या साइडला पण जाते आणि या साइडला पण अशी मूव्ह होत आहे. सो अँगल मेड बाय स्ट्रिंग, m mass of bob, l length of काय सांगितलं मी पेंडुलम, theta angle made by string, and last s rigid support. s rigid support. त्यानंतर त्याखाली लेट ओ बी द, हा ओ जो दिसत आहे तुम्हाला, लेट ओ बी द मीन पोजिशन ऑफ बॉब. लेट ओ बी द मीन पोजिशन ऑफ बॉब. हा जो ओ आहे हा या बॉबची कोणती मीन पोजिशन, इट मीन्स स्टार्टिंग पोजिशन. लेट ओ बी द मीन पोजिशन ऑफ बॉब and it can be moved towards, लिहा, and it can be moved towards B, and it can be moved towards B. त्याखाली therefore OBX, it can be moved towards B, therefore OB इक्वल टू काय घेतलं मी X. OB ला काय लेबल केलं आहे X. ओके. आता जो आपला बॉब आहे तो ओ पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत आला, बट बी पोझिशन वर आल्याबरोबर त्यावर दोन फोर्स ऍक्ट झाले. पहिला फोर्स वेट ऑफ बॉब दिसत आहे mg, आणि हे दोन फोर्स केव्हा ऍक्ट झाले, ओ पोझिशन वर ऍक्ट झाले का नाही, जेव्हा बॉब ओ पासून बी वर आला तेव्हा या बी वर दोन फोर्स ऍक्ट झाले. पहिला weight of bob in downward direction and tension along the string, दोन फोर्स. लिहा नेक्स्ट पॉइंट. at point B there are two forces acting on the bob. At point B there are two forces acting on the bob. नंबर 1 पॉइंट एकदा डबल चेक करा. ऍट पॉइंट बी देर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब. नंबर 1 द वेट ऑफ बॉब mg, द वेट ऑफ बॉब ब्रॅकेट मध्ये लिहिजा mg, द वेट ऑफ बॉब इन ब्रॅकेट mg acts in downward direction. The weight of bob mg acts in downward direction. Next, number 2, the tension T acts along the string. The tension T acts along the string. Okay. लिहिलं तुम्ही द टेन्शन टी ऍक्ट्स अलॉंग द स्ट्रिंग. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो वेट आहे mg
दिसत आहे वेट mg, हा पुन्हा दोन कंपोनंट मध्ये डिवाइड झाला. एक आहे mg कॉस थिटा आणि एक आहे mg साइन थिटा. ते पण आपल्याला लिहावं लागणार. 1 आणि 2 पोझिशन वरचे फोर्स लिहिले आपण. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉइंट, द वेट in bracket mg, the weight in bracket mg again divided into two component. The weight mg again divided into two component. Number 1, mg cos theta. 2 मिनिटं लक्ष द्या. पहिला कंपोनंट mg cos theta along the string, तो स्ट्रिंगच्या सोबतच आहे. mg cos theta along the काय स्ट्रिंगच्या सोबत. आणि दुसरा mg sin theta परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग. पहिला काय सांगितलं मी, mg cos theta along the string, दुसरा mg sin theta परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग. राइट डाउन. फर्स्ट mg cos theta along the string, आणि नंबर 2 mg sin theta perpendicular to the string, mg sin theta perpendicular to the string. Okay, नेक्स्ट पॉइंट. आता हा जो तुम्हाला कंपोनंट दिसत आहे mg cos theta, या mg cos thetaचं काम आहे बॅलन्स द पोझिशन ऑफ स्ट्रिंग. mg cos thetaचं काम कोणतं आहे, बॅलन्स द पोझिशन ऑफ स्ट्रिंग. सेम या टाइपचे डेरिव्हेशन आपले सर्क्युलर मोशन मध्ये होते. होरिझॉन्टल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट. आठवते, व्हर्टिकल कंपोनंटचं काम राहत होतं बॅलन्स द वेट ऑफ व्हेकल, होरिझॉन्टलचं काम राहत होतं प्रोव्हाइड द फोर्स ऑफ फ्रिक्शन. सेम तर इथं mg cos थिटाचं काम कोणतं आहे, बॅलन्स द पोझिशन ऑफ स्ट्रिंग. आणि mg sin थिटा हा फोर्सच प्रोव्हाइड करणार आहे. सांगतो पुढं, लिहा पहिले. द mg cos थिटा इज यूज, द mg cos थिटा इज यूज, mg cos theta is used to balance the position of string. The mg cos theta is used to balance the position of string. Therefore, T equal to mg cos theta. mg cos theta चं काम कोणतं सांगितलं मी, to balance the position of string. So T equal to mg cos theta. त्या खाली the mg sin theta is used to provide the restoring force. The mg sin theta is used, the mg sin theta is used to provide the restoring force. टू प्रोव्हाइड द रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स कशाला म्हणते थोडं ते समजून घे जा पहिले. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे जसा हा आता पेंडुलम आहे, हा या डायरेक्शन मध्ये मूव्ह झाला तर पुन्हा या डायरेक्शन पासून त्याला या डायरेक्शन मध्ये वापस आणणं, त्याला रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. आणखी एखादं एक्झाम्पल सांगतो मी. आपल्या गाडीचं जे साईड स्टँड असते ना, गाडीचं साईड स्टँड, तिथं स्प्रिंग अटॅच असतो जर बघितलं असणार तर. ओके, तर हा जो गाडीचा आपलं साईड स्टँड असते, या साईड स्टँडला पण जो स्प्रिंग असतो, आपण जेव्हा गाडीवर बसून असतो साईड स्टँडला, जो आपण पाय लावल्या बरोबर ते स्टँड ओपन होते, त्यानंतर पुन्हा पाय लावतो ते ऑटोमॅटिक काय होते, क्लोज, म्हणजे रिस्टोर होते. ज्या पोझिशनवर ते आधी होतं त्या पोझिशनवर जाते. तर याला काय म्हणतात, रिस्टोरिंग फोर्स. हा रिस्टोरिंग फोर्स स्प्रिंगच्या हेल्पनी प्रोव्हाइड केला जातो. मग मला सांगा, रिस्टोरिंग फोर्सचं डायरेक्शन काय असणार, अपोजिट असणार ना, त्याच्या डिस्प्लेसमेंटच्या काय अपोजिट. आधी स्टँड असं, त्यानंतर पुन्हा या साईडनी जाते.
तर रिस्टोरिंग फोर्स हा नेहमी निगेटिव्ह मध्ये असतो. आणखी ऑसिलेशन चॅप्टर आपण ज्या दिवशी स्टार्ट केला होता त्या दिवशीच रिस्टोरिंग फोर्स F इक्वल टू -kx हे टीच केलं होतं मी. ऑसिलेशन चॅप्टरचं बिलकुल दुसरं किंवा तिसऱ्या पेजवर लिहून असणार आहे F इक्वल टू -kx. द रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल बट इन अपोजिट डायरेक्शन. असं रिस्टोरिंग फोर्स मी तुम्हाला लिहून दिला आहे, व्हिडिओ पाहत जा आपले. ओके, तर सेम हा जो mg साइन थिटा आहे हा काय प्रोव्हाइड करतो, रिस्टोरिंग फोर्स प्रोव्हाइड करतो. आणि रिस्टोरिंग फोर्स जर कधी शब्द आला तर लक्षात ठेवायचं साइन निगेटिव्ह असते. साइन का बरं निगेटिव्ह असते, कारण त्याची जे पोझिशन झाली आहे त्या पोझिशनला तो बॅक आणतो. पेंडुलम जर या पोझिशनवर गेला असणार तर त्याला पुन्हा बॅक आणायचं काम करतो. तर तो कोण करत असतो, रिस्टोरिंग फोर्स. ओके, त्याचं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शननं झालं आहे तर त्याला त्याच्या अपोजिट डायरेक्शनने पुन्हा रिटर्न आणतो. ओके, लिहा. द mg साइन थिटा इज यूज टू प्रोव्हाइड द रिस्टोरिंग फोर्स. देअरफोर आता रिस्टोरिंग फोर्स F कोण प्रोव्हाइड करत आहे, mg साइन थिटा. साइन कोणती येणार, मायनस. त्यानंतर ऍज थिटा इज व्हेरी स्मॉल, तर तिथं कोणताही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन राहणार नाही, तो सिंपल अँगल राहणार. सो F इक्वल टू -mg थिटा. ओके, आता थिटा म्हणजे अँगल, बट अँगल म्हणजेच थिटा इक्वल टू, हा फॉर्म्युला होता आपला. कशामध्ये फॉर्म्युला होता हा फॉर्म्युला होता आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये. अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आठवत असेल तर अँगल इक्वल टू काय, आर्क अपॉन रेडियस. सर्क्युलर मोशन मध्ये होता. या टाईपची डायग्राम होती. इकडे आर आणि इकडे जो आर्क होता तो होता यस, आणि हा अँगल होता थिटा. सर्क्युलर मोशन मध्ये आपण थिटा इक्वल टू यस अपॉन आर लिहिलं होतं. आर्क यस होता आणि रेडियस काय होता, आर. आता इथे बघा, तुमचा आर्क जो आहे ना, पेंडुलमचा आर्क, तो एक्स आहे आणि रेडियस ओ पासून रिजिड सपोर्ट पर्यंत ते यल आहे. तर इथे आर्क अपॉन रेडियस काय होणार, आर्क म्हणजे एक्स आणि रेडियस म्हणजे यल. डायग्राम मध्ये बघू शकता तुम्ही, आर्क एक्स, रेडियस यल. तर थिटाची व्हॅल्यू काय आली, एक्स अपॉन यल. ही व्हॅल्यू इथे पुटअप करू. फर्स्ट वन, राईट दिस फास्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी थिटाची व्हॅल्यू आहे एक्स अपॉन यल, ही व्हॅल्यू आपण आता या थिटाच्या ठिकाणी पुटअप करू. सो F इक्वल टू -mg, थिटाच्या ठिकाणी येणार एक्स अपॉन यल. ओके, त्यानंतर हा जो फोर्स आहे, फोर्सचाच फॉर्म्युला काय असतो, मास इंटू ऍसेलरेशन. तर फोर्सच्या ठिकाणी येणार मास इंटू ऍसेलरेशन इक्वल टू -mg एक्स अपॉन यल. गेट कॅन्सल. ऍसेलरेशन इक्वल टू -g अपॉन मध्ये यल इंटू एक्स. जी अपॉन यल मी यासाठी लिहिलं कारण जी म्हणजे ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते तर कॉन्स्टंट असणारच. यल म्हणजे काय, तर लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. लेंथ वाढत जाणार आहे का किंवा कमी होत जाणार आहे का, नाही, ती कॉन्स्टंटच राहणार. ऍज जी अपॉन यल इज कॉन्स्टंट, देअरफोर ऍसेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x. झालं विद्यार्थी मित्रांनो प्रूफ. डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये आलं म्हणजे हे काय आहे, लिनियर SHM आहे.
कारण आपण F इक्वल टू सुद्धा प्रूव्ह केलं होतं -x. F -x होतं ना, हे पण लिनियर एसएचएम होतं. तर ऍक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x, हे पण काय आहे, लिनियर एसएचएम. यानंतर काय लिहायचं आहे सांगून देतो. दज ऍक्सेलरेशन ऑफ प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम, बघा यावरूनच डायलॉग सांगत आहो. दज acceleration of practical simple pendulum is directly proportional to the displacement of bob. Acceleration of practical simple pendulum is directly proportional to the displacement of bob but acts in opposite direction because of negative sign, but acts in negative direction, hence it is a linear SHM. Acts in negative direction, hence it is a linear SHM. Write down fast.